नमस्कार. गेल्या आठवड्यात एका 20-22 वर्षाच्या मुलांनी एक अनुभूतीमध्ये प्रश्न विचारला. बरीच वर्ष येतोय तो अनुभूती, साधारण 5-7 वर्ष तरी येतोय. आणि तो म्हणाला, अनुभूतीमध्ये आपण ज्या हेल्दी हॅबिट्स शेअर करतो सगळ्यांबरोबर, त्यातल्या बऱ्याचशा हेल्दी हॅबिट्स मी अगदी रेग्युलरली आता फॉलो करतो. फॉर एक्झाम्पल, मी अगदी रेग्युलरली एक्सरसाइज करतो, त्याचप्रमाणे जंक फूड अवॉइड करतो, न्यूट्रिशियस फूड खातो, प्राणायाम, मेडिटेशन ह्या ॲक्टिव्हिटीज रेग्युलरली करतो, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो, सोसायटीसाठी जमेल तेवढी हेल्प करतो. आणि हे सगळं करत असताना मला तर खरं खूप छान वाटतं. म्हणजे मला त्याचे अनेक पॉझिटिव्ह रिझल्ट्स पण मिळाले. आणि जेव्हा मी अनुभूतीत असतो तेव्हा मला त्याच्याबद्दल तर खूप छान वाटत असतं, प्राऊड पण फील होत असतं, किंवा आतनं एक समाधान मिळत असतं की येस, आपण अनुभूती संस्थेशी कनेक्टेड आहोत आणि इथे जे सांगितलं जातं आहे ते आपण रिलिजियसली फॉलो करतो. पण मी माझ्याच वयाच्या जेव्हा मित्रमैत्रिणींबरोबर असतो, मग कधी कॉलेजमध्ये असेल किंवा आम्ही जेव्हा गप्पा मारत असतो कुठेतरी कट्ट्यावर असतो, तेव्हा मात्र थोडंसं मला कधी कधी त्यांच्यामध्ये मिसफिट वाटतं, किंवा युजली ते जेव्हा थट्टा करायला लागतात माझी या हेल्दी हॅबिट्सबद्दल, किंवा मी रेग्युलरली ह्या गोष्टी फॉलो करतो त्याच्याबद्दल जेव्हा ते माझी निंदा करतात, किंवा ते जंक फूड खाणार असतील आणि तेव्हा मी त्यांना नाही, मला आत्ता जंक फूड नाही खायचं आहे हे जेव्हा स्ट्रॉंगली सांगतो, तेव्हा ते थोडेसे मला ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि त्यावेळी मात्र मला थोडंसं अस्वस्थ वाटतं. आणि कधी कधी तर असं वाटायला लागतं की अरे, आपण करतोय ते बरोबर आहे, पण तरीसुद्धा यांच्याबरोबर जेव्हा आपण हे फॉलो करतोय तेव्हा ते आपण चुकत तर नाही ना, हे सगळे बरोबर आहेत आणि आपण चुकत नाही आहोत ना, असं पण कधी कधी मला फील येतं. आणि त्यांनी मात्र मी कधी कधी मायूस होतो. तर आता ही सिच्युएशन कशी डील करायची, यावेळी मित्रमैत्रिणींबरोबर कसं स्वतःला डील करायचं, त्याचे जर काही ॲक्शन पॉईंट सांगितले तर बरं होईल, असं त्या मित्रांनी गेल्या आठवड्यात प्रश्न विचारला. मित्रमैत्रिणींनो, साधारण या 15-20 वर्षाच्या मुलांना हा अनुभूतीत बरेच वेळा प्रश्न जाणवतो. आणि जे जे हेल्दी हॅबिट्स फॉलो करतात त्यांना आयुष्याच्या टप्प्यात, कुठल्याही टप्प्यात म्हणजे वयाच्या, हे प्रॉब्लेम्स फेस करावेच लागतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आपण एक हेल्दी हॅबिट्स फॉलो करतो आणि आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स येत आहेत, आपल्याला खात्री आहे की मला ह्याच्यामुळे हे बेनिफिट झालेले आहेत, तर ते करणं हे सगळ्यात सोपा मार्ग आहे. म्हणजे पहिली गोष्ट, ज्यांनी मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स येत आहेत ते फॉलो करणं, हे पक्क डोक्यात आपण स्वतःला फिक्स करून टाकावं. मग यातली दुसरा टप्पा जो असतो, आपण जर हे रेग्युलरली फॉलो करायला लागलो तर कालांतराने आपल्या ब्रेनमध्ये त्याची एक स्ट्रॉंग लिंक तयार होते. जेव्हा स्ट्रॉंग लिंक तयार होते, आपोआपच त्याची हॅबिट होते. आणि एकदा का हॅबिट झाली ना आपल्याला कुठल्याही गोष्टीची, तेव्हा जग काय म्हणतं याच्याशी आपल्याला काहीही फरक पडत नसतो. कारण माणूस हा तसा सवयीचा गुलाम असतो. आणि एकदा का कुठलीही सवय जडली की तो रिलिजियसली ती फॉलो करतो, मग ती चुकीची असेल किंवा चांगली असेल. आता आपण चांगल्या सवयींबद्दलच बोलतोय, त्यामुळे ते बिनधास्तपणे तुम्ही त्या फॉलो करायला काही हरकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आयुष्यात तुम्ही काहीही करा, ते सुद्धा कुठल्याही वयोगटासाठी हे अप्लाय होतं. लोक बोलणारच आहेत, तुमच्याजवळचे मित्र, तुमच्याजवळचे नातेवाईक. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, तुमच्या आजूबाजूला बोलणारी लोक असतीलच. आणि तुमच्या आजूबाजूला बोलणारी लोक आहेत म्हणजे तुम्ही जिवंत आहात, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे असं समजा. सो आजूबाजूला लोक बोलत राहतील आणि तेच आपल्यासाठी मोटिवेशन आहे, तेच आपल्यासाठी, आपल्या कार्यासाठी इन्स्पिरेशन आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा, आजकाल एक असा ट्रेंड झाला आहे की जे चुकीच्या गोष्टी करतात, ज्यांना बॅड हॅबिट्स आहेत, फॉर एक्झाम्पल काय, दारू पितात, सिगरेट पितात, ड्रग्ज घेतात, तर बरेच तरुण पिढीला किंवा मोठ्यांना सुद्धा हल्ली त्यात कूल वाटायला लागले की आपण काहीतरी भारी करतोय. आणि मग अशा वेळी ज्यांना हेल्दी हॅबिट्स आहेत किंवा चांगल्या सवयी आहेत त्यांना ते हिणवून दाखवतात. तर अशा वेळी आपण जे हेल्दी हॅबिट्स फॉलो करतो त्यांनी ह्या सगळ्या एकंदर जो रेटा आहे त्यावरती अजिबात आपला प्रभाव पडू द्यायचा नाही त्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला कष्टच लागतात, एफर्ट्सच घ्यावे लागतात. तर प्रवाह जर बॅड हॅबिट्सशी रिलेटेड असेल किंवा तो जर फ्लो असेल, आपल्याला त्याच्या विरुद्ध हा प्रवास करावाच लागेल. आणि एकदा का आपण तो विरुद्ध दिशेने प्रवास केला तर आपोआपच आपल्या हेल्दी हॅबिट्सच आपल्याला शक्ती द्यायला लागते. आणि ह्याची अनुभूती एकदा का तुम्ही घेतली की तुम्हाला कोणीही जगात त्या हेल्दी हॅबिट्सपासून हलवू शकत नाही, परावृत्त करू शकत नाही. हेच ॲक्शन पॉईंट्स आहेत, फॉलो करून बघा. ऑल द बेस्ट.